गेल्या 5 वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे. आणि या राज्याचा केलेला विकास, या राज्यामध्ये सुरू केलेल्या कल्याणकारी योजना, या योजना ज्या आहेत आणि विकास हा लोकांना माहीत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी अनेक वेगळ्या डिटेलमध्ये जात नाही, परंतु अनेक योजना या सर्वसामान्य लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या मुलांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, लाडक्या लाडक्या ज्येष्ठांसाठी आम्ही केल्या. आणि नक्कीच आम्हाला समाधान आहे की गेल्या 5 वर्षामध्ये या राज्याला पुढे नेण्यासाठी, या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी, या राज्याला एक खरं म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं या राज्यातली जनता आज समाधानी आहे. मी स्वतः समाधानी आहे. 2.5 वर्षाचा कार्यकाळ आणि आमचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ काही लोकांनी पाहिलेला आहे. म्हणून या आजच्या दिवशी या महाराष्ट्रातील भरभरून कामाला मतदान करतील, विकासाला मतदान करतील. आणि म्हणून मतदानाचा टक्का, मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार आहे, लोकशाहीला मजबूत करणार आहे. आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं असं आवाहन, विनंती मी करतो. पूर्णपणे येणारं सरकार महायुतीचं, बहुमताचं, थम्पिंग मेजॉरिटीचं असेल. सर, आम्ही विकासाला प्राधान्य दिलं, कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं. 2.5 वर्षाचा कार्यकाळ या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे. व्हिडिओ जो आहे माझा वेगळा संदर्भ, मागचा पुढचा संदर्भ काढून तो व्हिडिओ पसरवण्यात आला. पण मी काल एक एक्सप्लेनेशन दिलं आहे मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये सकाळचा भोंगा कुठला आहे, कुठलं TV सुरू झाल्यानंतर कुठला भोंगा ओरडतो हे पूर्ण मला वाटतं महाराष्ट्राला माहिती आहे. त्या भोंग्याबद्दल मी बोलत होतो. हिंदी में जानने चाहिए किस तरह का माहौल है आज? राम सिंह यार धक्का मत करना. कैमरा मागे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. हेच तर प्रेम आहे ना, हेच प्रेम आमच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कमवलेलं आहे. कारण आपण पाहत असाल समुद्रापलीकडे पण राहणारे आपले महाराष्ट्रातले आपल्या मतदारसंघातले लोक
त्या ठिकाणी जरी असतील तरी प्रेम आणि प्रेमापोटी त्यांचं जे प्रेम आहे त्यापोटी त्यांना ओढून आणलेलं आहे का मतदानासाठी या. आता हे आमचे या मतदारसंघात राहणारे आमच्या इथले आमचे सहकारी यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलंच आहे तर ते दुबईला काम करतात, ताज हॉटेलमध्ये काम करतात, परंतु तसं असतानाही त्यांनी शिंदेसाहेबांसाठी या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत. आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो कारण शेवट हा लोकशाहीचा पर्व आहे आणि लोकशाही हे लोकशाहीनेच चालणार आहे आणि शिंदेसाहेबांना मानणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात अगदी देशाच्या बाहेरही आहे. प्रतिसाद आहे, हा काम आहे, कामाची पोचपावती आहे. शिंदेसाहेबांनी केलेलं काम तो ग्राउंड लेवलला आजही ते मुख्यमंत्री जरी असतील तर ते स्वतः सांगतात मी कॉमन मॅन आहे आणि हा सर्वात मोठा आणि ते त्यांच्यावर टीका होऊ द्या, टिप्पणी होऊ द्या, परंतु त्यांनी सांगितलं मी कामाने उत्तर देईन. हा सगळ्यात मोठा विषय आहे आणि त्यामुळे आज त्यांच्यावर लोकांचा प्रेम दिवसांदिवस चाललेला आहे. तुम्ही पाहता काही ठिकाणी बूथही लागलेले नाही दुसऱ्या विरोधकांचे, फक्त शिवसेना आणि शिवसेनाच या ठिकाणी या मतदारसंघामध्ये दिसेल. माझा मित्र ओंकार हा खास शिंदेसाहेबांना वोटिंग करायला त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या कामापोटी दुबईवरनं आम्ही बरेच दिवस कॉन्टॅक्टमध्ये होतो. तो बोलला मला वोटिंग करायला यायचंच आहे तर तो पूर्ण प्रयत्न करून शिंदेसाहेबांना वोटिंग करायला दुबईवरनं खास इकडे आलेला आहे आणि हे फक्त शिंदेसाहेबांवरचं प्रेम आहे, कुछ नहीं. शिंदे साहब के प्रति जो हमारा प्रेम है वो जस्ट प्रेम दिखाने के लिए हम 7 समुंदर के हम दुबई से दूर कहाँ से भी आ सकते थे क्योंकि हम बचपन से आज तक थाने में हमारा बचपन चला गया है तो हमने देखा है, हमने शिंदे साहब के काम देखे हैं. बाकी कोई नहीं नेता हमें जानते हैं. शिंदे साहब जो ग्राउंड लेवल पे आके यहाँ पे उनका काम है उसके वजह से हमारा जो प्यार शिंदे साहब के प्रति, हम बचपन से शिंदे साहब के बहुत बड़े समर्थक हैं. भले मैं अभी दुबई में काम कर रहा हूँ पर मैं डेली अपडेट लेता हूँ कि क्या चल रहा है. शिंदे साहब डेली में शिंदे साहब कहाँ रहते हैं, कौन से तो उनके सभा हर उनकी स्पीच देखते रहता हूँ. मतलब मैं उनका एकदम कट्टर समर्थक हूँ. तो आपने देखा ही होगा जैसे मैं ताज होटल में काम करता हूँ, ताज तो अपना इंडियन ब्रांड है. मेरे यहाँ पे बहुत सारे मुंबई के लोग हैं तो मैंने जस्ट एक ऐसे ही वीडियो शूट किया था दैट हु इज़ नेक्स्ट CM ऑफ महाराष्ट्र. तो मोस्ट ऑफ कमेंट है एक नाथ शिंदे साहब. सो और आपने देखा ही होगा एक बार दुबई में मैच हुआ था, वो मैच में भी एक नाथ शिंदे साहब के बैनर तो हर 7 समुंदर पार मेलबर्न में मैच हुआ था वहाँ पे भी शिंदे साहब के बैनर लगे हुए. तो आप समझ ही सकते हो कि शिंदे साहब के काम कहाँ तक पहुँचे हुए हैं. खुद के जोर पे आया हूँ क्योंकि मैंने सोचा था, मतलब लास्ट ईयर मेरे को आने को नहीं मिला था क्योंकि मैंने जस्ट न्यू जॉब पे शिफ्ट किया था. तो हमने ये साल डिसाइड किया था कि कुछ भी हो जाए मैं इलेक्शन के टाइम आ जाऊंगा क्योंकि नवंबर दिसंबर ये हमारे होटल इंडस्ट्री में पिक सीज़न रहता है. तो भी मैंने बहुत दिक्कत मेरे को आई पर मैंने बोला कि मेरा कुछ प्रॉब्लम है और मैं आ गया बस वोटिंग करने के लिए. नाही, आज नेहमीप्रमाणे मतदान मी माझ्या कुटुंबासोबत केलं आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आणि लोकशाही भक्कमपणे पुढे चालण्याकरच्या दृष्टीने समाधान आहे मतदान केल्याचं. आणि ठाणेकर देखील मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागलेल्या आहेत सकाळपासून, ते देखील समाधानाची गोष्ट आहे. मला वाटतं की या जागरूक आणि सुज्ञ ठाणेकर जे आहेत ते निश्चितपणे, मी देखील अस्सल ठाणेकर आहे, ठाण्यासाठी ठाणेकरांसाठी झटणारा एक कार्यकर्ता आहे, तर निश्चितपणे ते माझ्या पाठीशी उभे राहतात. सुरुवातीला थोडं स्लो आहे परंतु नंतर त्याला वेग देणं गरजेचं पडणार आहे कारण की जास्ती रांगा लांब वाढत जाणं हे देखील योग्य होत नाही आणि निश्चितपणे त्यांनी त्या पद्धतीने व्यवस्था देखील केलेली दिसते. मतदारांना हेच मी करेन की आपल्याला देश जसा मोदीजी घडवत आहेत तसा महाराष्ट्र आपल्याला घडवायचं आहे. त्याला महायुतीशिवाय पर्याय नाही. महायुती याचा अर्थ विकास आणि या ठाण्याच्या विकासाकरता वेग देण्याकरता आपण आमच्या पाठीशी उभे राहा. नेहमीप्रमाणे दरवेळेला आपणच आम्हाला आशीर्वाद देता, ज्याही वेळेला आम्हाला सहकार्य करा असं मी निश्चितपणे सर्व घटकांना नवमतदारांसकट आव्हान करतो. महायुतीची सत्ता 100% निश्चितपणे येणार आणि महाराष्ट्र जो आहे तो डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून वेगाने विकसित होणार. जो मतदानाचा दिवस आहे, जो महोत्सव आहे, तो सर्व नागरिकांनी हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याला गुप्त मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे त्या माध्यमातून
आपण मतदान करावं असं मी तुम्हाला आवाहन करतो. आणि खास करून नव्या पिढीला ज्यांची पहिली वेळ मतदानाची त्यांनी देखील या मतदानाचा हक्क निभावावा. या ठिकाणी आल्यानंतर प्रशासनाने चांगली व्यवस्था केलेली आहे आणि प्रशासनाचं देखील कौतुक करतो. या संपूर्ण निवडणुकीच्या रणभूमीतून देखील त्यांनी संयम बाळगून हा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी फक्त सिनियर सिटीजनसाठी देखील प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना त्यांच्या अडचणीतून लवकरात लवकर मतदान करून त्यांना फ्री करावं असं त्यांना आवाहन करतो. आणि याच्या सर्व मतदारांना शुभेच्छा देतो. चांगलं वातावरण आहे. आज सकाळ देखील सर्व आधी जास्तीत जास्त सिनियर लोक आज सकाळ येऊन जातात आणि त्याचा मला एक आनंद आहे. आणि नवीन पिढीची देखील मंडळी मला या ठिकाणी दिसतात जे मतदान करतात. यावर्षी 18 वर्षाचा झालेला आहे आणि यावेळेस माझं पहिले मतदान केलं मी या महाराष्ट्र विधानसभा इलेक्शनमध्ये. मला चांगलं वाटतं पहिल्यांदा मतदान करता. वोट करायचं सिविक रिस्पॉन्सिबिलिटी आहे हर एक नागरिकची. या देशात सर्वांना वोट केलं पाहिजे, रजिस्टर करून वोट केलं पाहिजे डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी आणि विधानसभेमध्ये आपलं रिप्रेझेंटेटिव्ह चूज करायचं. मी माझ्या इच्छा वोटरांना सांगेन की त्यांना रजिस्टर करून वोट केलं पाहिजे. त्यांना या गोष्टीची सिरियसनेस समजली पाहिजे. ॲज अ सिटिझन त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी समजून आपल्या रिप्रेझेंटेटिव्हला वोट केलं पाहिजे आणि इतर मतदारांनाही या दिवशी त्यांना बाहेर येऊन वोट केलं पाहिजे कारण हे आपल्या देशासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी आपल्या जनतेला एवढंच सांगू इच्छिते की म्हणजे वोटिंगच्या पोलवरती गर्दी आहे म्हणून परत जाऊ नका, कारण हा प्रत्येकाचा अधिकार आहे, हा प्रत्येकाचा हक्क आहे. सो सर्वांनी नक्की म्हणजे मतदान करा एवढंच सांगेल. लोकशाही सर्वात मोठा उत्सव आहे, बरोबर आहे, पण म्हणून तर मतदानाचा अधिकार प्रत्येकाला आहे ना. सो प्रत्येकाने तो बजावला पाहिजे. घरात राहून सुट्टी मिळाली याचा गैरउपयोग न करता पूर्णपणे प्रत्येकाने इथे वोटिंग करायला आलंच पाहिजे. एका महिलेसाठी महिलेनीच पुढे आलं पाहिजे, कारण जितकं महिलेला समजतं आणि माझ्या मते जर एखादी महिला गृहिणी जर घर सांभाळू शकते, ते सगळ्या प्रकारचं कोणत्याही परिस्थितीमध्ये घर सांभाळू शकते, मग ती राजकारण नक्कीच चांगल्या प्रकारे करू शकते असं मला तरी वाटतं. माझ्यासाठी प्रत्येक महिलेनी पुढे आलं पाहिजे, महिलेनी जिंकून दिलं पाहिजे. 50% मतदान ह्याच्या अगोदरच होतं ना. यावर्षी मतदान नक्कीच चांगल्या प्रकारे होणार आहे, कारण आता सकाळपासून आम्ही बघतोय रेशो खूप चांगला आहे. प्रत्येक ठिकाणी खूप जनतेची गर्दी केलेली आहे आणि लोक वेटिंगवर आहेत. असं रिकाम असं मला कुठे अजूनपर्यंत आढळलं नाहीये. मी एक महिला म्हणून युवा पिढीला एवढंच सांगते की तुम्ही म्हणजे सज्ञान आहात. पूर्वीच्या काळी कसं होतं, फक्त आपण पक्ष बघून मतदान केलं जायचं, पण ऍक्च्युली कोण काम करते, म्हणजे समाजासाठी कोण काम करते, कोणी शाळा कशा बांधलेल्या आहेत, कोणी आरोग्य क्लिनिक बांधलेली आहेत, कोणी व्हॉटेवर, म्हणजे ज्या गोष्टी समाजाकरता गरजेच्या आहेत त्या गोष्टी ज्या करतायत, ज्यांनी केलेल्या आहेत त्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. या गोष्टीचा जसं ऑब्व्हियस आहे, आमचे सांबरे साहेबांनी सगळंच केलेलं आहे, पण तरी प्रत्येकाने विचार करावा, योग्य ते विचार करून निर्णय घ्यावा आणि योग्य ठिकाणी मतदान करावे एवढंच सांगू इच्छिते. सरांनी दिलेला विश्वास आहे जो माझ्यावरचा, तो मी सर्वप्रथम पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या इथे म्हटलं जातं की महिलेला 50% आरक्षण दिलं जातं, पण अजूनपर्यंत कोणत्याही ठिकाणी पण जर जिजाऊ संस्था सोडली, जिजाऊ संघटना सोडली तर कुठेच महिलेला आरक्षण दिलं गेलेलं नाही 50%. हे सर्वप्रथम साहेबांनीच केलेले आहे आमच्या. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं मी काय आवाहन करणार आहे. प्रत्येक नागरिकाने म्हणजे मतदानाचा प्रत्येकाचा अधिकार आहे, हक्क आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे, प्रत्येकाने निभावलं पाहिजे एवढंच सांगू.